निदान आणखीन तुमचे सगळेच आहात 60-65 लोक असे आहेत भगिनी आणि माता आणि बंधू की ज्यांना बोलायचं होतं, पण काय करू, त्याच्यासाठी 2 दिवसाचं आपल्याला शिबिर घ्यावं लागेल. परंतु मी आपल्या सगळ्यांचा आभार यासाठी मानतो की अतिशय कमी वेळेमध्ये आपण ह्या सर्व घटकातील सगळे लोक आलेले आहेत. म्हणजे आमच्या माजी आमदारांपासून तर सगळे आलेले, पांडुरंगराव अभंग जे आहेत आमचे माजी आमदार आणि अनेक जे आहेत मागे आणि पुढे असलेले हे भविष्यातील आमचे आमदार बंधू आणि भगिनी. खरं तर नाशिकच्या लोकांना सुद्धा भेटलो आणि येवल्याला लासलगावला गेलो. लोकांच्या मन आणि आज काही लोक आले मला सांगायला लागले, चांगले लोक, की साहेब येवला लासलगाव मतदारसंघामध्ये कुणीतरी गेल्यासारखी एक अवकळा जी आहे ही सगळी पसरलेली आहे, दुःखाची. सगळे लोक दुःखात आहेत, त्यांना समजतच नाही. एक फार मोठा शॉक जो त्यांना बसलाय तो अजून त्यातून ते बाहेर येत नाही. मी काल खूप प्रयत्न केले त्यांना समजवण्याचे, धीर देण्याचे, पण ही गोष्ट फक्त येवला लासलगावची नाही, ही गोष्ट तमाम महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीयांची, दलित असतील, आदिवासी असतील, हिंदू मुस्लिम सगळं, ओबीसी सगळे सगळे अनेक माझ्या मतदारसंघातील माझ्या विरुद्ध काम केलेले जे आमची मराठा समाजाची आमची मित्रमंडळी ती आमच्या लोकांना विचारतात, साहेबांचं असं कसं काय झालं. त्यांना सुद्धा अजून ते डायजेस्ट होत नाही की हे असं होऊ शकतं. या सगळ्या धक्क्यामध्ये अजूनही आपण लोक आहात, पण आपणच आहात अशातला भाग नाही. अख्ख्या देशातून फोन चालू आहेत, मेसेज तर किती आहेत आणि काय आहेत. काही मेसेज मी पंकज, समीर, अमुक तमुक आमच्या कार्यकर्ते जे आहेत त्यांना उत्तर देत आहेत, सगळ्यांना उत्तर देता येणं शक्य नाही. पण सगळ्यांची मागणी आहे की तुम्ही आमच्याकडे या, आमच्या शहरात या, आमच्या जिल्ह्यात या, आमच्या राज्यात या. सगळ्यांची मागणी सुरू झाली. कधी कधी अशा काही गोष्टी होतात, एखादी घटना अशी घडते की सगळी माणसं जी आहे शांत असलेली माणसं एकदम पेटून उठतात. तसाच प्रकार जो आहे आज मला राज्यामध्ये दिसतो आहे. आपण जरी पेटवून जरी उठलात तरी आपण पेटवा पेटवी करायची नाही.